श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ यती रूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत. अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त. त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता ज्यांचे चरित्र. महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात. हरिभाऊ नामे विख्यात. आनंदे होत नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रति राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणार. जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुनी म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त. तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईल. यासी 7 दिवस झाले काही अनुभव न आले. तो नवलेख वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात. आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती. बोलावणे पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणती काय करावे नुकसान भरावयासी. द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रूसी. बट्टा लागे लामूच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले. निघेल माझी दिवाळी. यात संशय असेना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त. यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक. लिहून देतो पेढीवरी. उभयतासी ते मानले. तत्काळ तयापरी केले. तो नवलेख वर्तले ऐका सादर होऊनी. अफूचा भाव वाढला. व्यापारात नफा झाला. जे सांगवया पंडिताला. मारवाडी झाला आनंदी. पंडिते ऐकूनी वर्तमान. आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून वृत्तनिवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत. त्यांचीच कृपा ही सत्य. कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयासी. जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभयतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असता सत्य. ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती. आम्ही पाहुण्या स्वामी मूर्ती. जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित. त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थाचे दर्शन घेत पूजन करीते भक्तीने. पाहुणी समर्थांची मूर्ती. तल्लीन हरिभाऊची वृत्ती. मुख पाहता नयनी पाती. न लवती तयाची. तेव्हा समर्थे तयासी. शिव राम मारुती ऐसे. नामे दिदली त्रिवर्गासी. अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले. गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एकरूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघासी 3 श्लोक दिले. मंत्र म्हणून ते ऐका. श्लोक. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरुदेव परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे सामर्थ्य. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक. आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम. सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन. मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशुनी केले पावन तयाते. श्लोक. इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिव इदमेव शिव. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून. त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सान्निध्य काही दिन. त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे तन मन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे रावणी जोडल्या करी. आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी. आनंदी आला मुंबईसी. हरिभाऊच्या मनासी ध्यास लागला स्वामीचा. व्यवहार वर्तता स्वस्थता नसेची चित्ता. गोड न लागती संसार वार्ता. चैन नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गाने चांदीच्या पादुका करून अर्पावया स्वामी चरणी. आले अक्कलकोटाते भक्तजनाच्या कैवारी. पाहुणिया डोळे भरी. माथा ठेविला चरणावरी. बहुत अंतरी सुखावले. चांदीच्या पादुका आणल्या. त्या श्रीचरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या. पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा. दिदल्या नाही कोणाचे. हरिभाऊ एके दिनी समर्था सान्निध्य येऊनी. दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत.
झालासी आता निश्चित, परिधान करे भगवी वस्त्र, संसार देई सोडून. मग छाटी कफनीच होई, समर्थ तयासी दिसली, ती घेऊनी तयावेळी, परिधान केली सत्वर, आत्मलिंग पादुका सत्वरी, देती हरिभाऊचे करी, म्हणती जाऊनी सागर तीरी, किल्ला बांधूनी राहावे, धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज, नको करू अन्य काज, जनभजना लावावे, जाऊनी आता सत्वर, लुटवी आपला संसार, लोभमोह अनुमात्र, चित्ती तुवा न धरावा, आज्ञा ऐकून आयशी, आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी, साधू वेश घेऊनी, सद्गुरूने मस्तके हस्त, ठेविते झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ, सद्गुरूचा उपदेश होता, तत्काळ गेली भवव्यथा, उपरती झाली चित्ता, षड विकार निमाले, बहुत गुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशती, द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती, ढोंग माजविती बहुत, तयाचा उपदेश, न फळे आत्मरूपी, मन न वळे, सत्यज्ञान काही न कळे, मन न चळे प्रपंची, तयासी न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू, भवसागर पैल तिरू, उतरतील ते कैसे, तैसे नवेची समर्थ, जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविता वरदस्त, दिव्यज्ञान शिष्यार्थे, असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणासी बोलाविले, संकल्प करोनी ठेविले, तुळशीपत्र घरावरी, हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्यांची कांता, ती करी बहुत आकांता, घेत गुरु बडवून, म्हणे जोडून या कर, लुटविता तुम्ही संसार, हा नव्हे बरवा विचार, दुःख लागेल भोगावे, आजवरी अब्रूने, दिवस काढिले आपण, परी आता अवलक्षण, आपणा काय आठवले, हसतील सकल जन, धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण, खाव याते घालील, अल्पवयी आपणासी, बुद्धी सुचली हे कैसी, त्यागुण या संसार सुखासी, दुःख डोही का पडता, संसार सुख भोगून, पुढे येता वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपार्थ, आपल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मळवावी, उचित नसे आपणा, तुम्ही संसार सोडून, जाऊनी बसाल जरी वनी, तरी मग सांगा कोणी, मज लागी पोसावे, माझे करिता पाणी ग्रहण, अग्नी ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाईली असे आण, स्मरण करावे मानसी, तुम्ही म्हणाल मज सवे, तुम्ही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी, तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही, आता जरी आपण संसार टाकीला लुटून, हे केले महापुण्य, ऐसे कोण म्हणेल, कुटुंब उपवासी मरावे, सर्वस्वी धर्म करावे, यासी काय पुण्यकार्य म्हणावे, पाप उलटे होत असे, विनेवी ते जोडून कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार, सोडून द्यावा प्राणप्रिया, ऐशी तियेची उत्तर, ऐकून या स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेची, परी तारेच्या चित्तात, षडरिपुज होते जागत, संसाराचे मिथ्यत्व, ते लागे कळेना, आशा मनीषा भ्रांती गाणी, कल्पना वासना या डाकिनी, त्यांनी तिचला झडपोनी, आपणाधीन केलेसे, त्या योगे सदिचार, तेयसी न सुचे, अनुमात्र धरून या दुराग्रह, स्वामी सुता बोधितसे, षडविकार त्यागुणी, रतला जो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला मनी, संसार त्याग करावा, स्त्रियेच्या अंगावरी अलंकार, तेही लुटवले समग्र, तिये दिले शुभ्र वस्त्र, परिधान करावया, आत्मलिंग समर्थे, स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते, मठा माझी स्थापिल्या, कामाठी पुऱ्या त्या समयी, मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी, मठा माझी राहिले, धन्य धन्य ते स्वामी सुत, गुरुवाज्ञाने झाले विरक्त, परिजन त्याती निंदित, नाना दोष देऊनी, पूर्वजन्मी तप केले, त्याचे फळ प्राप्त झाले, सदचरणी विनवले, सर्व फिटले बहुदुःख, धन्य धन्य स्वामी माऊली, सुतावरी कृपा केली, त्यांच्या करुणेची सावली, विष्णू शंकरावरी असो, येथे श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक भक्त परसत, 16वा अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.